नमस्कार मंडळी, लता रावळे चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण पाहूया श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथील 20वा भक्तनिवास बद्दल माहिती। मागच्या व्हिडिओमध्ये आनंद विहार भक्तनिवास बद्दलचा व्हिडिओ आपण पाहिला असेलच। जर पाहिला नसेल तर अवश्य पहा। चला तर जाऊया शेगाव नगरीमध्ये श्री गजानन महाराज दर्शनास। महाराजांच्या समाधी मंदिरापासून बाळापूर रोडवर 20वा आनंद विहार हे भक्तनिवास आहेत व आनंद सागर पण थोड्याशा अंतरावर पुढे गेल्यानंतर याच रोडवर आहे। मंडळी, आपण जेव्हा दर्शनास येतो तेव्हा मुक्कामी थांबायचे झाले तर सर्वात अगोदर आपल्याला राहण्याची सोय पाहावी लागते। शेगावमध्ये भक्तांसाठी निवासी व्यवस्था संस्थांमार्फत 4 भक्तनिवास आहेत। सुसज्ज असे भक्तनिवास, वाहनाच्या पार्किंगची, जेवणाची संपूर्ण व्यवस्था प्रत्येक भक्तनिवासमध्ये केलेली आहे। प्रत्येक भक्तनिवासमध्ये चहा, कॉफी, नाश्ता, जेवण यासाठी प्रसादालय आहे। अत्यंत कमी दरामध्ये चहा, नाश्ता, जेवण येथे मिळते। जेवण, नाश्ता पण खूप रुचकर व स्वादिष्ट आहे। तसेच पार्किंग फ्रीमध्ये आहे। भक्तिनिवासमध्ये खूप स्वच्छता आहे। इथे तुम्हाला कुठेच कचरा दिसणार नाही। सेवेकरी मनोभावे सेवा करताना दिसतात। इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते व मन अगदी भारावून जाते। तुम्ही पाहू शकता, इथे रूम नोंदणी कार्यालय आहे। आपल्याला इथे येऊनच रूम बुक करावी लागते। संस्थांच्या कुठल्याही भक्तनिवासमध्ये ऑनलाईन रूम बुक करता येत नाही। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला रूम बुक करण्यासाठी आधार कार्ड हे अवश्य लागते।
रूम पण खूप कमी दरामध्ये मिळतात. कॉमन बाथरूमसाठी रूम 200 रुपयापासून मिळतात. तसेच कूलर, AC रूम पण आहेत. 600 ते 950 पर्यंत 2 बेड, 3 बेड, 4 बेडमध्ये उपलब्ध आहेत. तसेच इथे बेड पण मिळतात. प्रति बेड 50 रुपयामध्ये आहे. विसावामध्ये 1 ते 4 भक्त निवास आहेत. जेव्हा भक्तांची जास्त गर्दी होते तेव्हा रूम भरल्यानंतर पर्यायी व्यवस्था पण असते. इथे प्रति गादी 25 रुपयामध्ये मिळते. संस्थांतर्फे मोफत बस सेवा आहे. मंदिर, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, आनंद विहार, आनंद सागर, विसावा अशा सर्व ठिकाणी अर्ध्या अर्ध्या तासाला बस आहेत. शेगावला आल्यावर विसावा भक्त निवासमध्ये जरूर या. आणि हो, माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.